स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी घर सोडलं, पण मला वाटलं पण नव्हतं मी जायच्या वेळेस आई एवढं इमोशनल होईल आणि घर सोडून जातोय तरी कुठं. त्यासाठी ब्लॉग शेअरपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी वैभव साठे पाटील. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की मुलं शिक्षणासाठी घर सोडतात आणि 5 वर्ष अगोदर मी पण शिक्षणासाठी घर सोडलं होतं, पण आज परत एकदा घर सोडत आहे आणि त्याचं कारण म्हणजे माझी आवड. घर छोटं आहे पण स्वतःच आहे आणि मोठ्या घराच्या स्वप्नामुळे नेहमी छोटं घर सोडावं लागतं. आज मी जात होतो जालन्याला राहण्यासाठी, त्यावर आई काय म्हणते ऐका. आता घरात जाऊ वाटायचं नाही काय नाही. गेल्या 1 वर्षापासून घरीच होतो, त्यामुळे त्यांना पण सवय झाली होती माझी. आणि आज अचानक जातोय तर आई थोडी इमोशनल झाली होती. आईचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला की यावेळेस घरी वापस येताना वैभव नाही तर जालनाकर वैभव म्हणून वापस येणार. आईला टाटा बाय करून मी निघलो माझ्या मित्रासोबत जालन्याला जाण्यासाठी. सध्याची परिस्थिती अशी आहे की इन्कमपेक्षा खर्च जास्त आहे, तेवढ्यात आता रूमचं भाडं वेगळं. तुम्हाला काय वाटतं, एखादं बेटिंग ॲपचं प्रमोशन करू का? खरं सांगा. थोड्याच वेळात जालन्याला पोहोचलो. गेल्या 2 महिन्यापासून जालन्याला रूम बघत आहे, पण मला मनासारखी काही भेटली नाही. पण आता फायनली भेटली. रूम सिंगल आहे पण मी एकटाच राहणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी एकदम ठीक आहे. रूम एकदम रिकामी आहे, पण हळूहळू सगळं सामान घेऊ आपण. रूम कोणत्या एरियामध्ये केली ते तर सांगू शकत नाही, पण तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही मेसेज करून भेटू शकता. आता आपले ब्लॉग रेग्युलर येतील आणि हाच टाइम आहे काहीतरी करून दाखवण्याचा. फ्रीमध्ये क्वालिटी कॉन्टेंट पाहिजे असेल तर फॉलो करायला विसरू नका.